नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कुळीवाड्यात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, काही काळ तणावाचं वातावरण. एनडीए सोबत असताना उद्धव ठाकरेंना पहिल्या रांगेत स्थान होतं. आता ठाकरेंचं दिल्लीत काय स्थान आहे हे समोर आलं. देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली. राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्यानं एकनाथ शिंदेंचा टोला. बंगळुरूतून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल. मी संसदेत संविधानासमोर शपथ घेतली आहे. शपथ मागणाऱ्यांवरून राहुल गांधींचा वार. तसंच इलेक्ट्रॉनिक डेटाही देण्याची मागणी. भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार. राहुल गांधींनी बिहारमधील पराभवाचं कारण आधीच शोधलंय. अमित शहांचा वार तर राहुल गांधींचे आरोप कपोलकल्पित. फडणवीसांचा पलटवार. पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज. अजित पवारांचं विधान तर लगेच गरज नाही, भविष्यात विचार करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं वेगळं मत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांचा दिल्ली ते नागपूर एकाच विमानातनं प्रवास. प्रवासादरम्यान दोघांमध्ये चर्चा. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. चांदवडच्या सोग्रस फाट्यावर पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोनं उडवलं. अपघातात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 जण जखमी. संतप्त जमावाचा 4 तास रास्ता रोको. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरीत दुचाकी शोरूमच्या इमारतीचा काही भाग कोसळला. दुर्घटनेत 3घांचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. बचाव कार्य सुरू. बेळगाव जवळच्या सौंदत्तीत ढगफुटी. महिला पुराच्या प्रवाहात अडकल्याचं कॅमेऱ्यात कैद. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी वाहनंही वाहून गेल्याच्या घटना. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा. युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर चर्चेला महत्त्व. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 52,667 कोटी रुपयांच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजना, परवडणाऱ्या किमतीमध्ये LPG, तांत्रिक शिक्षण संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी हा निधी मंजूर केला गेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेला पत्र पाठवलंय. शिवाजी पार्कची परवानगी मिळावी म्हणून जानेवारी महिन्यातच पत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांमध्ये चांगलीच जुंपली. कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत. तर रोहित पवार हे गुंड आहेत असा आरोप पडळकरांनी केलाय. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय. राहुल गांधींच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्यानं एकनाथ शिंदेंनी हा टोला लगावला. इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसण्यावरनं टीका केलेल्यांना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं. रांगेवरनं टीका करणारे लोक हे भंपक आहेत. प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ठाकरे मागे बसले होते असं राऊतांनी सांगितलं. तर उद्धव ठाकरेंची अवस्था ही पिंजरा सिनेमातल्या मास्तरांसारखी झाल्याची टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे. तर राऊतांना इंडिया आघाडीच्या बैठकीत भांडी घासायला लावली होती असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंना बैठकीत शेवटच्या रांगेत स्थान दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी टीकेचे बाण सोडले. उद्धव ठाकरेंना पाठीमागे बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली. तर उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसण्यावरनं सुरू असलेला वाद निरर्थक आहे, हा केवळ बालिशपणा आहे असं खासदार सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. तर सुप्रिया सुळेंना त्यांचं महत्त्व वाढवायचं असल्यामुळे त्या पुढे बसतात. राजकारण काय आहे हे समजून घ्या असं म्हणत खासदार नरेश म्हस्केंनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव हा संघर्ष टिपेला पोहोचलाय.
योगेश कदमांच्या विरोधात भास्कर जाधवांनी भर सभेतच उमेदवार जाहीर केला. आमदार व्हायचा आहे तर दापोली मतदारसंघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असंच समजा, हा सल्ला भास्कर जाधव यांनी सहदेव बेटकरांना दिलाय. मंत्री प्रताप सरनाईक यांची अँटी करप्शन ब्युरोकडनं चौकशी करण्याची मागणी रिक्षा संघटनेनं केली आहे. रॅपिडो कंपनीकडनं कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरतीये. आरोप केल्याशिवाय विरोधकांचं दुकान काही चालत नाही अशी टीका प्रताप सरनाईकांनी केली. 3 वर्षांपासून रॅपिडोची प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप आहे. प्रो गोविंदा जागतिक पातळीवरचा खेळ झालाय, त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे, या शब्दात सरनाईकांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कासार वडवली गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. पावसाळ्यात हा रस्ता खराब झालाय, त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे 3 दिवसांचा ब्लॉक घेऊन रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. साखळी योजना पूर्ण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. तर यावरही राजकारण झाल्याचं ते म्हणतात. सर्वसामान्यांसाठी आंदोलन केल्याचं वक्तव्य सुजय विखेंनी केलंय. पुण्यामध्ये शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी चर्चा करण्यासाठी पुण्यामध्ये राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या उपस्थितीत हक्क परिषदेचं आयोजन केलं गेलं. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांचा जबाब एटीएसनं एसआयटीनं नोंदवून घेतला. एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत यांच्याकडनं महादेव मुंडे हत्या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली. बीडच्या अंबेजोगाईमध्ये एसआयटीचं पथक तळ ठोकून आहे. सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमित सुरवसे या मुख्य आरोपीसह 4 कोठडी सुनावण्यात येते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये परभणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झालाय. मात्र गुन्ह्यात आरोपींची नावं न घेतल्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कल्याणमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद समोर आला. हॉटेल चालकानं मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्यानं मनसे आक्रमक झाली आणि मनसेनं हॉटेल चालकाला चोप दिला. त्यानंतर हॉटेल चालकानं माफी मागितली. ही घटना घडली आहे कल्याण पूर्व परिसरातल्या दुर्गा माता परिसराच्या इथे. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. याचा नागरिकांना त्रास होतोय. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं कल्याण डोंबिवलीकर सध्या हैराण झालेत. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, बोरखेडी आणि खडकी या परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आला. या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे वनोजा आणि पिंजरला जोडणारा मार्ग बंद झालाय. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलंय. जालना जिल्ह्यात मागील 2 आठवड्यांपासून सर्वदूर पडलेल्या पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात 12% असलेला पाणीसाठा या आठवड्यात 29% आलाय. वाशिमच्या कारंजा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला भुईमुग भिजलाय आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भुईमुगाच्या शेंगा पावसाच्या पाण्यातनं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. पंढरपूरमध्ये रेल्वेच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे पंढरपूर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली. रेल्वे विभागानं स्थानिक प्रशासनाला कोणत्याही पद्धतीनं विश्वासात न घेता हे काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान आमदार समाधान औताडे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचे आदेश दिलेत. शिक्षक मिळावेत या मागणीसाठी सांगली महापालिका शाळेतील चाचणी परीक्षेवर विद्यार्थी आणि पालकांनी बहिष्कार टाकला. महापालिकेच्या 17 नंबर उर्दू शाळेमध्ये 225 पटसंख्या असूनही केवळ 4 शिक्षक आहेत आणि याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. शिक्षकांची संख्या वाढवावी अशी मागणी केली जाते. बुलढाण्याच्या शेगावमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळालाय. यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांना मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. मलकापूर शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झालेत. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय. यावेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना बेशरमचं झाड देत रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
जळगावमध्ये रक्षाबंधनानिमित्त सोन्या चांदीच्या राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी अल्प प्रतिसाद दिलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे नागरिकांनी या राख्यांकडे पाठ फिरवली आहे. गुहागर चिपळूण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील वळणांवरती भले मोठे खड्डे पडल्यामुळे गाडी चालवणं अवघड बनलंय. गणपतीपूर्वी खड्डे न बुजवल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांकडून दिला गेलाय. कोल्हापूरच्या कसबा बीड गावात ग्रामस्थ अक्काताई आनंदा जाधव यांना एका बेड्याचा शोध लागला. मळ्याच्या शेतामध्ये निशिगंधाची भागलण करत असताना त्यांना हा बेडा सापडला. हा बेडा यादवकालीन असून तो 1.7 सेंटीमीटर लांब आणि 3.75 ग्रॅम वजनाचा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 15 वर्षांची कालमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सींना आता 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला गेलाय. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील 1000 वाहनांना पुन्हा एकदा 5 वर्षांची मुदतवाढ मिळते. नांदेड जिल्ह्यातल्या एका गावात कुत्र्यानं म्हशीचा चावा घेतला. मग काही दिवसात ही म्हैस आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. पण या म्हशीचं दूध पिणारे ग्रामस्थ सध्या कमालीचे चिंतेत आहेत. जवळपास अख्ख्या गावानं म्हणजे 180 जणांनी यामुळे रेबीजची लसही घेतली आहे. एकनाथ खडसेचे जावई प्रांजल खेवलकरांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन केलं गेलं. भाजपच्या वतीनं खेवलकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. जळगावच्या धरणगावमध्ये एकनाथ खडसेंविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला. रुपाली चाकणकरांबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळे घोषणाबाजी झाली. हिंगोलीतील महावितरणच्या कार्यालयामध्ये शिवसेना उभाठा पक्षाच्या वतीनं काळे झेंडे दाखवत आंदोलन पुकारण्यात आलं. महावितरणकडून ग्राहकांना पुरेशी सेवा दिली जात नाही, तसंच महावितरणच्या कामात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत हे आंदोलन छेडण्यात आलं.